जत्रेचे आयोजक या जत्रेचे आयोजक आधार स्तंभ आमदार सुनील साहेबांनी घडविला आमदार सुनील साहेबांनी घडविला या जत्रेचे आयोजक या जत्रेचे आयोजक आधार स्तंभ आमदार सुनील साहेबांनी घडविला त्यांचे सहकारी या सेनेचे आणि आमचे माननीय सन्माननीय लाडकी आमदार सुनील राऊत साहेब ही खूप मोठी मेहनत आहे. मालवणी जत्रोत्सव साजर करायचं म्हणजे हौसा काम नाही, त्याच्यासाठी खूप जय्यत तयारी आणि तेवढं सगळं असावं लागतं असं आमच्या साहेबांनी हे सगळं त्यांचे आई वडिलांची कृपा त्यांचे नाही का सगळे तुमचे आशीर्वाद या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हा त्यांनी आयोजक आधारस्तंभ आमचे माननीय सन्माननीय सुनील राऊत साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होते. त्यांचे पदाधिकारी सुद्धा काय म्हणतो धन्यवाद देऊ या संस्थेला धन्यवाद देऊ या संस्थेला बघा परंपरेचा मान ठेविला पंडित कोकाटे आमचे लक्ष्मण गुरु यांचे शिष्य आहेत आणि खूप वर्षापासून आपल्या डबलद्वारे जिथे लागतात तिथे आवर्जून हजर असतात. 200 रुपयाचा पार्थिव या मालवणी जत्रोत्सव गजरासाठी जोरदार टाळून त्यांचं स्वागत होतं. धन्यवाद धन्यवाद. आता सगळं आपलं कोकणातलं मेव आणि ते जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचेही गुण गायलेले आहेत. खडखडे लाडू हिराची झाडू झाडू म्हणजे ही अवलक्ष्मी आहे आणि आपली घरची गृहलक्ष्मी ही नाही तर आपलं संसार होणार नाही. ही संसाराची 2 चाका असत त्याचा याग जरी तुटला तरी खरोखरच संसार आपला लग्न होतो मंडळी नाही का. लक्ष्मीशिवाय घराला घर पण नाही आणि नवऱ्याशिवाय बायको पूर्ण नाही. तो कळत छान सगळे चटके परिवाराचे तो मालक आपण आपल्या घरात जिवंत बसलेलो असतो. आता सर्व्हिसला जातो पण पूर्वीची गोष्ट नाही का. आताही काही काही घरी बसून चांगला संसार करतात पण तो मालक म्हणजे छत कळत आणि आपण सगळ्या परिवाराचे चटके तो खातो. आपण मात्र सावलीत असतो. म्हणून मंडळी सगळ्या पोकळ्या भरून निघतील पण या नवऱ्याची पोकळी भरून निघत नाही हो. 2 चाकं असली की संसार चांगला चालतो. म्हणून खरोखरच लक्षात ठेवा आपलं मातृपितृ हे दैवत म्हणजे आई वडील हेच आपलं देव आहे. आई हीच आपली आदिमाया आदिशक्ती. खरं जिने 9 महिने आपलं ओझं सांभाळलं ती माता. आईसाठी बघा आई म्हणजे जिने आपलं 9 महिने ओझं सांभाळलं ती आई. म्हणून म्हणतोय आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला नाही तुझे उपकार भेटणार नाही.
अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार मिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना अमृताहुनी गोड पाजिला तुपाना तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार मिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार मिटणार नाही. तिने आपला 9 महिने पत्र सांभाळलं. तिचं आपण ऋण फेडू शकत नाही. वडिलांची सेवा कराल, पैसा द्याल, भावाचं लग्न कराल, बहिणीचं लग्न कराल, पण तिने ज्या मातेने आपल्याला जन्म दिला तिचं ऋण फेडू शकत नाही. म्हणून तुका म्हणे बाप माया आवडे दया बाप. पृथ्वीपेक्षा आई श्रेष्ठ आणि स्वर्गापेक्षा वडील उंच. सगळ्यांना विसरा परंतु आई वडिलांना विसरू नका. खरोखरच आई म्हणजे ज्ञानाचं प्रेमाचं माहेरघर आहे. सर्व गुन्हे माफ करणारे एकमेव न्यायालय म्हणजे आईचं हृदय. मुलगा आंधळा पागळा लंगडा कसाही असू दे परंतु आईचं मन कधी वाईट त्याच्यावर नाही. आईचं प्रेम ती बोलून टाकत नाही. मनातल्या मनात सगळं काही ठेवत असते. बाहेर ओपन करत नाही. तिला म्हणतात आई. नाही तर आताची आई आता बघलंच ना मोबाईल पुण्यात नाही तर बाळ जेवत ना. त्या मोबाईल मधला कार्टून त्याच्या पुण्यासमोर ठेवता लागला. तेव्हा काही 2 घास खाली आणतो. मॉम डॅड आणि मॉम. आता काय विचारू का काय काय बोलतील त्यांचो पत्तो नाही. आमचे संतोष भोगले कल्याण हे सुद्धा हरियाणपूरचे चांगले शिष्य आहेत. 200 रुपयाचा भारत शिकला जोरदार टाळून त्यांचंही स्वागत आहे. मला सांगायचं तुम्ही खरोखरच आई वडिलांना विसरू नका. तेच आपलं दैवत आहे. खरं सांगायचं म्हणजे संसार जर सुखाचा करायचा असेल तर एकच उपाय आहे. संसार जर सुखाचा करायचा असेल तर एकच उपाय आईची उपासना करा आणि बायकोची जोपासना करा. नक्की संसार चांगला होईल. खरोखर आई म्हणजे आईच्याच प्रमाणे बघा मंडळी हे झालं आईचं. आणि जाणे हे आपलं महाराष्ट्र मराठी माणूस म्हणून जनजागृत करणारं आपलं दैवत. मंडळी जर सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंगच समजला नसता. आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरा हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. अर्थ समजला नसता. अर्थ समजला नसता. म्हणतोय अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. या देशासाठी जिजाऊ शिवा पाहिजे. या शिवा पाहिजे. या देशासाठी शिवा पाहिजे. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. शाहीस्ते खरोखरच म्हणजे सांगायचं तुम्हाला थोडक्यात नेते झाले अफजल खान काशीचे केले स्मशान. नेते झाले अफजल खान काशीचे केले स्मशान. अकडे दिसता की का एवढं तुम्ही दगडे बघता असं चौताळा लोकांनी मागे तुम्ही बघलाच ना. गुरु असत ना बाबा कसा गाराणा घालतील काही सांगू नाही शकणार. भारी गाराणा घालतो तर सांगते तुमका मी बघा. खरोखर नेते झाले अफजल खान केले काशीचे स्मशान. काय अफजल खानाची ओ शाहिस्ते खानाची शाहिस्ते खानाची बोटे तोडल्या. या शाहिस्ते खानाची
शिवा पाहिजे शिवाजी कुणाला म्हणाले अहो 65 किलो तलवार नाही काय 65 किलो हा जो खरोखरच वजन बघा तो खरोखर अशा प्रकारे अनेक आपल्याकडे काही काही खूप काही आहे पण वेळेअभावी नाही काय तुम्हाला मालवणी लोणचे पापड खारी मिरची मालवणी मसाला उडदाची पिठी नवनाचणीच्या भाकरीला अजून आमची नाचण्याची भाकरी उडदाची पिठी उडदाचा डांगर भरल्यानंतर 4 घास जातं भाकरी चांगली आडवी अगदी कच्चा नाही का अगदी घास करून पटापटा तोंडात जात एवढी त्याच्यात शक्ती हा कोकणचं मेवा आंबे फणस काजू तर नाही काय विचारतो का सगळा काय ह्याच्याकडे दिलेला आहे उघडे तांदूळ तिरफळा घेऊन जावा जाताना हा मालवणी खाजापणा कडकडे लाडू आणि काय आणि आमचं दशावतार नाटक खरोखरच आमच्या कोकणात एकदम दशावतार नाटक म्हटलं की जीव तोडून आम्ही त्या नाटक शेवटपर्यंत बघतो कारण एवढी त्या दशावतार म्हणजे 10 अवतार दशावतार म्हणजे 10 अवतार आणि खरोखर आमची ही परंपरा दशावतारी आणि हे झांगडी नाव हे ज्या कलाकारांनी सगळी टिकवलेली आणि भजनही ज्यांनी टिकवलंय त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन त्यांचं स्वागत होते मंडळी म्हणून काय म्हणतोय आपली संस्कृती आणि परंपरा आपली संस्कृती आणि परंपरा सारे जण साजवूया गणेश पांचाळ दुर्वास गुरव सामना आज रंगना गणेश पांचाळ दुर्वास गुरव सामना आज रंगना यांचा अशेच शेवटपर्यंत थांबलात तर मंडळाचे खरोखरच जे आयोजक आम्हाला ज्यांनी प्राधान्य दिलंय त्यांचं नाव विसरलं मी ते म्हणाले की दोघांच्याही 2-2 बाऱ्या झाल्या पाहिजेत पारंपरिक बारी कशी आहे की सगळ्यांना कळा होईया आजकाल 2020 लय जोरा 2020 मी माहित म्हणत लय भारी लय म्हणजे लय असू दे त्यांचं त्यांच्याकडे आमच्याकडे काय नाही खूप छान पण बघा खरोखरच ही पारंपरिक बारी म्हणजे त्याच्यात तुम्हाला जे काय आम्हाला द्यायचं आहे ते या टायमिंग प्रमाणे आम्ही प्रयत्न करतोय काय वेळ वागडं इकडे तिकडे चुकलो असेल तर तुम्ही चूक आमची मदरात घ्या आणि दोन्ही बुवांना सांभाळून घ्यावा आता बघा कसा गाराणा घातले तर येऊन पण मी जाता जाता माझं ओळख लावूनच जात नाही तुझं सुखो सोडतो नाही ना ह्या बुवा का माझं बघता किती वर्षा ओळख पण ओरिजिनल ओळख का काय गावत नाही तो कसो गावा लॉकर मध्ये हातो लॉकर मध्ये गावात नाही बुवा तुका काय
म्हणून म्हणतोय मंडळी बघा, कृत द्वापार आणि हे कलियुग. अहो पूर्वी कृत आणि त्रेता या द्वापारामध्ये कृतामध्ये फरक आहे. त्या युगामध्ये ध्यान लावल्याने देव प्राप्त होत होते आणि त्रेता युगात यज्ञ होम केल्याने देव प्राप्त होत होते आणि द्वापार युगात पूजा अर्चा आणि या कलियुगात नामस्मरण. म्हणून नाम हे श्रेष्ठ आहे. नामाशिवाय पर्याय नाही या कलियुगात आहे मंडळी. जाताना आपल्या सोबत तेच असणार. सगळं केलेलं ह्या जागेवर राहणार. फक्त सत्कर्म जे आपण चांगलं कर्म करणार तेच आपल्या नाही काय आयुष्यभर ते साथ देणार. त्याची आठवण म्हणून या जगात राहणार. बाकी सगळं नैश्वर्य आहे. जीवन म्हणजे सगळ्यांना मरण नाही, कोण चुकलेलं नाही. पण चांगली सेवा करा, भगवंताची चांगलं कर्म करा आणि वाढवण्याच्या पुण्याही भर घाला. म्हणजे पुढच्या पिढीला ते कर्म चांगलं मिळेल. म्हणतोय मंडळी कैलासवासी दिवाकर मांजरेकर यांच्या स्मरणार्थ दिवाकर पाटकर बाबा यांच्याकडून 500 रुपयाच्या पारितोषिकाने ब्राह्मण प्रसादी बुजवली असतील आमचे शिष्य आहेत. तरी खरोखर आमचे दिवाकर मांजरेकर होऊन गेले पक्वाज वादक. गेली 40 वर्ष झाली आणि मंडळी गेली 40 वर्ष मी ह्या सेवेत आहे. आज माझं वय 65 आहे, 65. ह्या डांबार लावलंय म्हणून तुमका ह्या काळात दिसता. टोपी घातलंय वर आमची परंपरा, हिंदू धर्माची संस्कृती. म्हातारो असं मी पण आज जरा जवान वाटतोय कारण सगळा डांबार लावलेला. हो माझ्यापेक्षा 40 वर्षाचा असा. 20-25 वर्षाचा माझ्यापेक्षा लहान लागू. काय काळजी करणं का ती डबल बरी जोरात होणार. नाम हे कलियुगात श्रेष्ठ आहे. अहो कलियुगामध्ये नाम श्रेष्ठ सारे जण गाऊया. अहो या या मानवी जत्रेला. अहो या या मानवी जत्रेला. अहो या या मानवी जत्रेला. धन्यवाद.